सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथे एक चांगली संकल्पना सक्षमपणे राबवावी हीच खरी आताच्या काळाची गरज लक्षात घेता एक झाड आपल्या आई वडिलांसाठी माझे लाडके झाड हा उपक्रम सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांनी एकत्रित येऊन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अजितदादा जाधव, ॲडव्होकेट गवळी, माननीय प्रशांत पवार, ओंकार चुरमे, निवृत्त जगता, विक्रम जगदाळे यांच्या उपस्थितीत वन महोत्सव व नागपंचमीच्या निमित्ताने याचा औचित्य साधून हा उपक्रम आळसंद येथून या शुभ कार्यास सुरुवात करत वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी अजितदादा म्हणाले, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यामध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं। ॲडव्होकेट गवळी म्हणाले, खरं तर आजचा दिवस फार योग दिवस आहे आणि या दिनानिमित्त वन महोत्सव व नागपंचमी आणि श्रावण महिना हा एकत्रित योग जुळून आल्याचं चांगल्या कामाची सुरुवात चांगलीच होती। आताच्या तरुण पिढीनं आपापल्या भागामध्ये ही मोहीम राबवणं फार गरजेचं आहे। तेव्हा तालुक्यातील ग्रामस्थ व युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी। तसेच प्रशांत पवार म्हणाले, संकल्पनेद्वारे एखादी गोष्ट मनावर घेतली तसेच प्रत्येक नागरिकास अमृत वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये सहभाग घेता येतो आणि घ्यावा। 1972 सालापेक्षा 2024ला आपणास माहीत आहे एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाची तीव्रता काय होती। त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा हे फार गरजेचं आहे। सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष अजितदादा जाधव यांच्या हस्ते वेरळा विकास संस्था प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मोकळ्या जागेत हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। तसंच सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र म्हणून संस्थेत अनेकांना पदवाटप करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार, आदित्य जाधव, नाना मंडलिक, मंदा माने, सुनीता जाधव, सुवर्णा पाटील, दिलीप सवाशे, दशरथ पाटोळे, अजित सूर्यवंशी व आळसंद गावातील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार आदित्य जाधव यांनी मानले। सतर्क नागरिक पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून या संघटनेची सभासद नोंदणी, त्याचबरोबर वेरळा विकास संस्था प्रशिक्षण केंद्र आळसंद या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम या सतर्क नागरिक पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेला होता। तो या ठिकाणी कार्यक्रम आम्ही पाठीमागं एक 10 ते 12 झाडे या ठिकाणी वेरळा विकास प्रशिक्षण केंद्र आळसंद या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। माझं नाव दिलीप सवाशे, वेरळा विकास प्रकल्प या संस्थेचे मी अध्यक्ष आहे। या संस्थेची स्थापना 2 ऑक्टोबर 1969 साली स्थापना झाली। त्यानंतर आज तागायत सामाजिक प्रभावित या संस्थेने केलेले आहे आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आज या ठिकाणी तुम्ही भेट दिली। या भेटीबद्दल सगळ्यांचं मी सुरुवातीला स्वागत करतो आणि या स्वागत झाल्याबद्दल आज या ठिकाणी आपण सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आज वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला। ही फक्त सुरुवात आहे। आपण प्रत्येक सभासदाला 5 झाडे लावण्याची या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करत आहोत, कारण पर्यावरणाचं पूर्णतः संपुष्टात यायला लागल्या, त्यामुळं आपण त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे। ते आम्ही आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्व लोकांना असं आवाहन करतो की आपण येणाऱ्या काळात झाडे लावा, झाडे जगवा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।